व्होकॅब्युलरीचे सेशन चालू होतं. याच्यामध्ये आपण दररोज डेली 8 वर्ड्स घेत आहोत. याच्यामध्ये त्याच्यात तुम्हाला 2-2 सिनोनिम्स किंवा 2 ते 3 सिनोनिम्स आणि अँटोनिम्स याचे मीनिंग्स आहेत. तर आपण आजचं सेशन स्टार्ट करूया. याच्यामध्ये आपल्याला 8 वर्ड्स घ्यायचे आहेत. ते पण ए ची सीरीज चालू आहे आपली अल्फा न्यूमेरिकल मधली. तर पहिला आहे अमॉर्फस. अमॉर्फस म्हणजे निराकार, जशी आपली पावडर असते तसं, त्याला काही शेप नसतो तसं. फॉर्मलेस, शेपलेस किंवा इनडेफिनाइट, डेफिनाइट नाही असं. त्याला विरुद्धार्थी काय आहे? ऑर्गनाइज, एका प्रॉपर वे मध्ये असणारं. डेफिनाइट म्हणजे फिक्स असं आणि ऑर्गनाइज म्हणजे एक मांडणी असलेलं. ओके. दुसरा शब्द आहे अनाक्रोनिझम, म्हणजे कालबाह्य, जी की एखादी जुनाट गोष्ट असते, जुनाट किंवा जुनी, जुनी पण म्हणू शकता. आउटडेटेड, एक्सपायर झालेली पण म्हणू शकता, एक्सपायर. अनाक्रोनिझम म्हणजे पण जुनी, अँटिक्विटी म्हणजे पण जुनी एखादी गोष्ट. ओके. त्याला विरुद्धार्थी काय आहे? मॉडर्निटी किंवा मॉडर्न पण म्हणू शकता. इनोव्हेशन किंवा इनोव्हेटिव्ह पण म्हणू शकता. आणि कंटेम्पररी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं. अॅनॉलॉजी म्हणजे तुलना किंवा सिमिलॅरिटी, सिमिलॅरिटी पण म्हणू शकता. इथं आलाय सिमिलॅरिटी. कंपॅरिझन, पॅरलल, एक तुलनात्मक. परत त्याला विरोधार्थी आहे कॉन्ट्रास्ट, डिसिमिलॅरिटी. हा झाला तिसरा शब्द, अॅनॉलॉजी होता. चौथा आहे अनार्ची. अनार्ची म्हणजे बेबंदशाही, जिथं कुणाची सत्ता नाही असं, कुणाचंही राज्य असलेलं, केवळ जिथं गोंधळ आहे असं राज्य. लॉलेसनेस म्हणजे कुठलाच कायदा नाही, कायदा न मानणार. त्यालाच विरोधार्थी आहे ऑर्डर, गव्हर्नमेंट असणार, डिसिप्लिन मध्ये असणार किंवा स्टेबिलिटी, एक स्थिरता आहे तिथल्या गव्हर्नमेंटला, असं अनार्ची. ओके. पाचवा शब्द आहे आपला अॅनिमोसिटी. अॅनिमोसिटी म्हणजे वैरभाव किंवा दोष. त्यालाच आपण हेट म्हणू शकतो. हेट्रेड, हॉस्टिलिटी, ओपोनंट पण म्हणू शकतो, किंवा फ्युएड म्हणजे वाद असतो. तर त्याला विरुद्धार्थी आहे गुडविल, एक चांगली इच्छा किंवा चांगलं असं मत तुमचं. हार्मनी म्हणजे संवाद, चांगला सुसंवाद. अफेक्शन म्हणजे लव, प्रेम. जिव्हाळा, जिव्हाळा पण म्हणू शकता याला, अफेक्शनला जिव्हाळा. अनोमली म्हणजे विसंगती. इरेग्युलॅरिटी, ऑडॅसिटी पण म्हणू शकता. तर त्याला शब्द आहे नॉर्मॅलिटी किंवा नॉर्मल, नॉर्मल म्हणू शकता इथं. आणि रेग्युलर पण म्हणू शकता किंवा रेग्युलॅरिटी म्हणतात. सातवा शब्द आहे अँटीपॅथी. अँटीपॅथी म्हणजे तिरस्कार. हेट, डिसलाईक, अॅव्हर्जन किंवा फॉन्डनेस. अपॅथी म्हणजे उदासीनता. पॅसिव्हिटी म्हणजे अनकन्सर्न, इंटरेस्ट आणि कन्सर्न. तर अपॅथी म्हणजे उदासीनता, पॅसिव्हिटी, अनकन्सर्न. त्याला विरोधार्थी आहे इंटरेस्ट, कन्सर्न, फॅशन, इंथुझियाझम. तर हे असे 8 वर्ड्स आहेत. त्याला 1 ते 2 सिनोनिम्स अँटोनिम्स मध्ये घेतलेत. परत एकदा मी फक्त तुम्हाला एक शब्द आणि त्याचा अर्थ सांगतो. तर बघू शकता आता. पहिला शब्द आहे अमॉर्फस, म्हणजे जशी पावडर असते तसं, एकदम त्याला आकार नसतो. आपण हातात घेतलं तर ते वेगवेगळ्या हातात ते आपल्याला हात सापडत नाहीये तसं, त्यालाच अमॉर्फस म्हणतात. आकारहीन. अनाक्रोनिझम म्हणजे कालबाह्य किंवा जुनी गोष्ट, आउटडेटेड पण म्हणू शकता, एक्सपायर म्हणू शकता त्याला. अॅनॉलॉजी म्हणजे तुलना किंवा सिमिलॅरिटी, एखाद्या गोष्टीची सिमिलॅरिटी असते तिथं. कंपॅरिझन किंवा पॅरलल. अनार्ची म्हणजे बेबंदशाही किंवा गोंधळ. केओस, डायव्हर्जन, लॉलेसनेस. ओके. हे झालंय अनार्ची, बेबंदशाही. अॅनिमोसिटी म्हणजे वैरभाव, दोष. अनोमली म्हणजे विसंगती. अँटीपॅथी म्हणजे तिरस्कार. आणि अफॅथी म्हणजे उदासीनता, त्यालाच आपण पॅसिव्हिटी म्हणतो. तर हे लेक्चर असे बघत राहा. 5 ते 7 मिनिटाचे आपले व्होकॅब्युलरीचे सेशन. 7वं ते 8वं लेक्चर असेल हे. तर छोट्या छोटी व्होकॅब्युलरी मधूनच तुम्ही भरपूर गोष्टी शिकू शकता. तर व्होकॅब्युलरी आपल्या एका नोटबुकमध्ये लिहायला चालू करा आणि ती व्होकॅब्युलरी नोट डाऊन करून ठेवा, कारण ते तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.